हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपला जो प्रॅक्टिस सेट 5.4 आहे तो कम्प्लीट ह्या सगळ्या बेसिक्सवर डिपेंड आहे आणि तो पूर्ण जो आहे तो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तो आपण आतापर्यंत कुठल्या कुठल्या टर्म्स बघितल्या एक बेसिक आपण रिकॉल करून घेऊया. सो आपली ए काय असतो, आपला ए इज असतो, ए इज फर्स्ट टर्म. ओके, डी इज कॉमन डिफरन्स. ओके, आपल्याकडे एक सिक्वेन्स असतो जो आपला अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतो, त्यातले फर्स्ट टर्म जी असते त्याला आपण काय डिनोट करतो, ए, अँड ऑल्सो T1. ओके, डी इज कॉमन डिफरन्स. ओके, सपोज आपला हा एपी आहे. सो एपी आपला काय आहे, ए कॉमा टी प्लस डी. सो फर्स्ट टर्म इज ए, second term is a plus d. Okay, so d is the difference, therefore a plus d, then third is a plus 2d and so on. Okay, so first term जी असते त्याला आपण काय केलंय, t1, second ला t2, नंतर t3 and so on till tn पुढे ही असते. ओके, आता आपल्याला ही जी tn nth टर्म फाइंड करायची असते त्याच्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरतो. सो nth टर्म फाइंड करायला आपला फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. करेक्ट. त्याच्यावरून आपण कुठली पण अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या सिक्वेन्स मधली कुठली सुद्धा टर्म फाइंड करू शकतो. ओके, आता जेव्हा आपल्याला एक्झाम्पल्स येतात की फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123, फर्स्ट 350 नंबर्स, सो त्यावेळेस आपण अशी टोटल करत बसतो का 1 + 2 + 3 नाही. आपल्याकडे काय आहे, फॉर्म्युला आहे. ओके, सो सम ऑफ फर्स्ट n टर्म, याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे, Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1d. ओके, Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1d. ओके, और दुसरा अजून कुठला यूज करू शकतो आपण, Sn इज इक्वल टू n/2 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे T1 प्लस Tn, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ओके, हाही फॉर्म्युला यूज करू शकतो आणि हाही फॉर्म्युला यूज करू शकतो. सो लक्षात राहतील सगळे फॉर्म्युले. आपण आता एक्झाम्पल नंबर 1 बघूया प्रॅक्टिस सेट 5.4 मधलं. ओके, सो प्रॅक्टिस सेट 3.4 चा फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन 1 जानेवारी ऑफ 2016. ओके, सो 1 जानेवारी ऑफ 2016. ओके, Sanika decides to save ₹10. Okay, ₹11 on second day. So second Jan किती करणार, ₹11. Okay, 12 on third day. So third ₹12. Okay, if she decides to save like this, then on 31st December 2016, आपल्याला काय विचारलंय, 31st December 2016. ओके, what would be her total saving. ओके, सो टोटल सेविंग विचारलेली आहे आपल्याला. सो काय विचारलंय, सानिकाज टोटल सेविंग इज क्वेश्चन मार्क. ओके, सो फर्स्ट काय आहे, फर्स्ट जानला तिने काय केलं, ₹10 सेव्ह केले. सेकंड जानला काय केलं, ₹11 सेव्ह केले. थर्ड जानला काय केले, ₹12 सेव्ह केले. असे तिने रोज सेव्ह करत 31 डिसेंबर पर्यंत सेव्ह केले. ओके, सो आपल्याला काय करायचंय की सानिकाची टोटल सेव्हिंग काढायची. राईट. आता आपल्याला सेव्हिंग काढायची म्हणजे आपल्याला हा काय मिळाला, एक सिक्वेन्स मिळाला. काय मिळालाय, 10, 11, 12, 13 अँड सो ऑन. करेक्ट. आता इथे किती असणार आहे, हा काय फर्स्ट आहे, हा काय T1, हा T2, असे आपल्याला किती असतील ते फाइंड करायचं आहे. सो 31 डिसेंबर म्हणजे 1 इयर कंप्लीट केलंय. सो 1 इयर काय असतो नंबर, याच्यामध्ये किती डेज असतात, सो 365 डेज असतात. करेक्ट. एका इयर मध्ये किती असतात, 365 डेज असतात. बट इफ इट इज लीप इयर, देन लीप इयर जर असेल तर काय होईल, तर तिच्यामध्ये 366 डेज असतात. आता लीप इयर आहे की नाही कसं फाइंड करायचं, आपल्याकडे काय दिलंय, इयर दिलंय. सो काय दिलंय,
2016. ओके, ह्याला काय करायचं, ह्याला 4 ने डिवाइड करायचं. 4 ने जर ह्याला डिवाइड केल्यावर पूर्ण भाग गेला, पूर्ण डिवाइड झालं तर ते आहे लीप इयर. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये किती डेज आहे, 366. म्हणजे आपल्याला इथे किती टर्म्स मिळतील, 366. म्हणजे आपला एन काय होईल, 366. पण जर त्याला डिवाइड नाही झालं तर आपल्याकडे नॉर्मली 365 डेज आहेत. ओके, सो आपण डिवाइड करून बघूया. सो 4 1 जार 4, 4 5 जार 20, 4 0 जार 0 अँड 4 4 जार 16. सो पूर्ण भाग जातोय. सो 2016 इज लीप इयर. ओके, हे लीप इयर आहे. सो आपल्याकडे आता किती डेज आहे, 366. देअरफॉर आपल्याकडे एन काय झाला, आपला 366. राईट, एन झाला 366. ए काय आहे आपल्याकडे, ए इज 10. कारण फर्स्ट डेला तिने काय केलंय, 10 रुपीज सेव्ह केले. डिफरन्स काय आहे आपल्याकडे, 11 मायनस T2 मायनस T1 म्हणजे काय आला, 1. ओके, एन आहे, ए आहे, डिफरन्स आहे. आपल्याला फाइंड काय करायचंय, तिची टोटल सेव्हिंग म्हणजे काय, सम ऑफ 366 डेज. ओके, सम ऑफ 366 हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सो लक्षात आलंय. आता मी हे रफ करते आणि आपण सॉल्व्ह करूया. ओके, सो आपण आता सॉल्व्ह करूया. सो काय दिलेलं आहे, सानिका saves rupees 10 on first day, right, rupees 11 on second day and rupees 12 on third day and so on, right, so on. करेक्ट, असं लिहून घ्यायचं आपल्याला. therefore सिक्वेन्स काय मिळाला आपल्याला, 10, 11, 12, 13, डॅश 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 डॅश. ओके, हा सिक्वेन्स मिळालाय. आता हा एपी आहे की नाही. ओके, सो हा एपी आहे की नाही बघायला आपण काय करणार. सो T1 इज इक्वल टू 10. ओके, T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 10. ओके, सो T2 काय आहे, T2 इज 11, T3 इज 12. सो डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. सो T2 मायनस T1 इज इक्वल टू, T2 काय आहे, 11 मायनस 10 इज इक्वल टू 1. T3 मायनस T2 इज इक्वल टू 12 मायनस 11 इज इक्वल टू 1. दोघांचे सेम आहे. therefore as common difference is constant above sequence is AP. ओके, हा सिक्वेन्स काय झाला आपला, AP. ओके, इथपर्यंत कळालंय. सो नेक्स्ट काय आहे आपलं, आता आपल्याला काय दाखवायला लागेल की 2016 इज अ लीप इयर. ओके, हे सांगायला झाले ना, सिन्स 2016 इज लीप इयर, त्यामुळे काय होईल, therefore number of days, therefore there are 366 days in a year. ओके, त्या इयर मध्ये 2016 ला टोटल किती डेज होते, 366. ओके, सो आपल्याकडे एन काय आहे, आता आपण बघूया, सिक्वेन्स लिहूया आपण इथे परत. एपी काय आहे आपला, 10, 11, 12, 13 अँड सो ऑन. ओके, सो आपला ए आहे 10. ओके, डी आहे 1, एन आहे 366. राईट, एन आहे आपला. आता आपल्याला फाइंड काय करायचंय, टोटल सेव्हिंग. सो आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायला लागेल, SN. सो SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 d. ओके, सो n काय आहे आपला 366. S 366 इज इक्वल टू 366 अपॉन 2 इंटू 2 इंटू a काय आहे 10, 2
into 10 plus n काय आहे 366 minus 1 into d is 1. Okay, so 366 is equal to 366 upon 2 भाग जातो का? Yes, 2 1s are 2, 2 1s are 2, 2 8s are 16 and 2 3s are 6. So 183 into 2 10s are 20 plus 366 minus 1 काय होईल 365. आता इंटू 1 आहे त्याच्यामुळे तिथे लिहायची गरज नाही. सो S 366 is equal to 183 into 20 plus 365 काय होईल 385. ओके, सो हे मल्टिप्लिकेशन करूया आपण इकडे. S 366 is equal to हेच लिहून घेते मी 183 into 385. ओके, सो आपण इथे मल्टिप्लाय करून घेऊया. 183 into 385. सो 5 3s are 15, 1 5 8s are 40, 1 41, so carry 4 and 5 1s are 5 and 4 9 15. Okay, so 8 3s are 24, 8 8s are 64 and 2 66, so carry 6, 8 1s are 8 and 6 14, cross, so 3 3s are 9, 3 8s are 24, 2 3 1s are 3 and 2 5. Okay, so 5 4 5 9 plus 9 is 18, 18 plus 6 is 24, so 2 carry 4 plus 4 8 and 2 10, so carry 1, 5 plus 1 6 7, so 70,455. So S 366 is equal to 7455. Okay, so answer कसं लिहायचं आपलं फायनल आन्सर. Sanika's total saving is rupees 70,455. ओके, हे आहे फायनल आन्सर. इझी होतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके, सो सेकंड क्वेश्चन बघू आपण आता. सेकंड क्वेश्चन काय दिलाय? अ मॅन बोरोज रुपीज 8,000 and agrees to repay with a total interest. ओके, एका माणसाने काय केलंय आपल्या आता 8,000 बोरो केले. ओके, रुपीज 8,000 काय केले? बोरो केले. राईट, रुपीज 8,000 बोरो केले and he is agree to repay with total interest. इंटरेस्ट काय आहे? इंटरेस्ट इज 1,360. ओके, सो हा आहे प्रिन्सिपल आणि हे प्रिन्सिपल म्हणजे काय? त्याने बोरो केलेले. इंटरेस्ट टोटल किती झालाय? 1,360 इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट. ओके, सो इन्स्टॉलमेंट्स किती आहे? इन्स्टॉलमेंट्स किती आहे? 12. ओके, टोटल किती झाली याचा अर्थ अमाऊंट किती रिपे करणार आहे तो? 9,360 रुपीज he will repay in 12 installments. Okay, next काय दिलाय? each installment being less than the preceding one by rupees 40. म्हणजे काय? आज मी एक सपोज x इन्स्टॉलमेंट आज मी पे केली आहे. सो नेक्स्ट मंथची जी इन्स्टॉलमेंट असेल नेक्स्ट मंथची ती काय होईल? x minus 40. ओके, आता हा जो येईल ह्याच्यातून नेक्स्ट काय असेल? x minus 40 minus 40. ओके, सो प्रत्येक हिच्यामध्ये काय होईल? -40 ने ती मायनस होत जाईल. ओके, सो म्हणजेच ह्याचा अर्थ काय? आपल्याला काय मिळालं इथे? कॉमन डिफरन्स काय मिळालंय? कॉमन डिफरन्स डी काय मिळाला आपल्याला? -40. करेक्ट, -40 हा जर कॉमन डिफरन्स आहे आणि ही पूर्ण सिक्वेन्स आहे तर आपल्याला हा काय होईल? हा आहे एपी मिळाला आपल्याला. सो नेक्स्ट काय दिलंय? फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. ओके, आपल्याला काय शोधायचं आहे? फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ए अँड लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे TN. ओके, आता किती इन्स्टॉलमेंट्स आहेत? 12. सो लास्ट इन्स्टॉलमेंट काय असेल? किती असेल? 12th. सो T12 आपल्याला फाइंड करायची. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय. सो आपण आता अ मॅन बोरोड रुपीज 8,000. सो प्रिन्सिपल काय येईल आपला?
₹8,000. करेक्ट. इंटरेस्ट काय आहे? इंटरेस्ट गिवन इज ₹1,360. सो टोटल अमाउंट काय होईल? टोटल अमाउंट विल बी 9,360. राइट. सो अ man will repay ₹9,360. करेक्ट. सो आता इन्स्टॉलमेंट्स बघूया. देर आर 12 इन्स्टॉलमेंट्स. सो 12 इन्स्टॉलमेंट्स आहेत. ह्याचाच अर्थ काय? 12 मंथ्स मध्ये आपण टोटल अमाऊंट हा किती पे करणार आहे? 9,360. सो S12 काय होईल? 9,360. ओके. हे आलंय. आता नेक्स्ट त्यांनी काय दिलं आपल्याला की ईच इन्स्टॉलमेंट इज less by 40 less than preceding one by 40. ओके. सो 40 नी लेस होत जाते. सो आपला डी काय? देअरफॉर डी इज इक्वल टू काय येईल? -40. ओके. सो आपल्याकडे काय आलाय? डी आहे 40. S12 काय आलं आपल्याकडे? 9,360. ओके. सो SN असतो आपला इथे. सो N काय आहे आपला? N इज इक्वल टू 12. ओके. N पण मिळाला आपल्याकडे. N मिळालाय, D मिळालाय, SN आहे. आता आपण फॉर्म्युलाज मध्ये टाकू शकतो. सो SN इज इक्वल टू N/2 इंटू 2A. ओके. सो फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपण लिहायची राहिली आहे. सो लेट फर्स्ट इन्स्टॉलमेंट बी A. ओके. फर्स्ट आपली काय आहे? A. अँड लास्ट इन्स्टॉलमेंट will become T12. ओके. सो आपल्याला काय फाइंड करायचं आहे? A फाइंड करायचा आहे आणि T12 फाइंड करायचा आहे. ओके. सो SN चा फॉर्म्युला घेऊया. N/2 इंटू 2A प्लस N-1 D. ओके. आता SN म्हणजे काय? आपल्याकडे N काय? 12. सो S12 इज इक्वल टू N काय? 12/2 इंटू 2A काढायचा आहे. सो N काय आहे? परत 12-1 इंटू D काय आहे आपला? -40. सो इथे -40. ओके. आता काय करू? S12 काय दिला आपल्याला? S12 इज 9,360. सो 9,360 इज इक्वल टू 2 1 2, 2 6 12. सो 6 इंटू काय येईल आता? 2A तसंच राहील. सो 2A प्लस 12 -1 काय? 11 इंटू हा काय? -40. ओके. सो आता काय करायचं इथे? 9,360 तसाच राहील. 6 इंटू 2A पण तसाच राहील. 11 इंटू 40 करूया. सो 40 इंटू 11 11 0 0 11 4 44. सो 440 येईल आन्सर. सो बट हा काय येईल? -440. ओके. आता मी इकडे सॉल्व करते. ओके. सो काय दिलेलं आहे? 9,360 इज इक्वल टू 6 इंटू 2A प्लस मायनस काय होईल? मायनस. सो -440. करेक्ट. -440 होईल. आता इथे बघा, हा 6 इथे मल्टिप्लाय, ह्याला काय करायचं? इकडे डिवाइड. सो 9,360/6 इज इक्वल टू 2A -440. ओके. 6 ने ह्याला डिवाइड करूया. 9360
6 6 1 6 1 are 6, 3 3 6 5 are 30, so 3 6 6 6 are 36 and 0. So काय आला 1560 is equal to 1560 is equal to 2a minus 440. ओके, आता हा 440 इकडे मायनस इकडे जाऊन काय होईल प्लस 1560 प्लस 440 इज इक्वल टू 2a. सो ह्याची ॲडिशन करायची 0 0 0 6 प्लस 4 इज 0 कॅरी 1 6 प्लस 4 इज 0 कॅरी 1 2 2000 इज इक्वल टू 2a. ओके, सो a काय येईल आपला 2000 2 इथे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल डिवाइड. सो 2000 अपॉन 2 इज इक्वल टू a. 2 1 are 2 2 1 are 2 0 0 0. सो a काय आला आपला a इज 1000. ओके, सो फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय आली ₹1000. ओके, फर्स्ट इन्स्टॉलमेंट आली. आता आपल्याला काय काढायची लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची. लास्ट इन्स्टॉलमेंट कुठली आहे T12. ओके, सो ही काय आहे आपली फर्स्ट इन्स्टॉलमेंट. इथे लिहिते मी खाली. सो फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹1000. ओके, आता T12 काढू. लास्ट इन्स्टॉलमेंट TN इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 d. ओके, सो T12 इज इक्वल टू a काय आहे 1000 प्लस n काय आहे 12 मायनस 1 आणि d काय आहे मायनस 40. ओके, d काय आहे मायनस 40. राइट, सो T12 इज इक्वल टू 1000 प्लस n मायनस 1 काय आहे 12 मायनस 1 11 इंटू मायनस 40. ओके, सो T12 इज इक्वल टू 1000 मायनस आता इथे काय होईल 11 इंटू 40 आपण काय केलं होतं इथे 440. ओके, सो मायनस 440. ओके, सो इथे काय होणार T12 इज इक्वल टू 1000 प्लस मायनस काय होणार मायनस 440. सो T12 इज इक्वल टू 1000 मायनस 440. सो 0 6 5. ओके, काय आला 560. सो 560. 12th लास्ट इन्स्टॉलमेंट काय असेल आपली ₹560. सो लास्ट इन्स्टॉलमेंट will be ₹560. ओके, आला आन्सर समजलाय. ओके, सो थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. ओके, सचिन एका स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलंय. इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5000. ओके, फर्स्ट इयर मध्ये काय केलं त्याने ₹5000 इन्व्हेस्ट केले. सो फर्स्ट इयर मध्ये ₹5000 इन्व्हेस्ट केले. करेक्ट. इन द सेकंड इयर ₹7000. सेकंड मध्ये काय केलंय 7000 अँड इन द थर्ड इयर 9000 अँड सो ऑन. ओके, अँड सो ऑन. ओके, सो फाइंड टोटल अमाउंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. ओके, सो 12 इयर्स मध्ये किती टोटल इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याने आपल्याला शोधायचे. सो 12th लाख जी आहे त्या सगळ्यांची सम आपल्याला काढायचं. सॉरी, सो फाइंड द टोटल अमाउंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. सो टोटल अमाउंट आपल्याला काढायची. सो आपल्याला काय फाइंड करायचं आहे S12. ओके, याचाच अर्थ 12 इयर्स सांगितलेत म्हणजेच काय n इज इक्वल टू काय होईल 12. राईट, त्याआधी आपण बघूया. इथे बघा 5000 फर्स्ट इयरला, सेकंड इयरला काय 7000, नंतर 9000. सो सगळीकडे डिफरन्स काय आहे 2000चा. राईट, सो D आपला काय होईल 2000. राईट, आणि A काय असणार आपला 5000. ओके, सो आपण आता एक्झाम्पल सॉल्व करू. सचिन invested in scheme such that first year such that he invested ₹5000
first year, rupees 7,000 in second year, and rupees 9,000 in third year, and so on. Okay, so therefore sequence is काय sequence झाला आपला 5,000, 7,000, 9,000 डॅश 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 डॅश. ओके, इथपर्यंत आलंय लक्षात. आता त्यांनी किती काय सांगितलंय, 12 इयर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. ओके, सो आता यावरून काय कळतं आपल्याला, डिफरन्स आधी बघूया. सो हा आहे T1, हा आहे T2. ओके, आणि हा आहे T3. सो आपण बघूया, T2 minus T1 is equal to 7,000 minus 5,000 is equal to 2,000. T3 minus T2 is equal to 9,000 minus 7,000, which is also is equal to 2,000. Okay, so as the difference between two consecutive terms is constant, the sequence is an AP. Okay, so हा sequence काय झाला आपला AP, and difference and common difference D is 2,000. Okay, 2,000 आलाय कॉमन डिफरन्स. ऑल्सो आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी किती इन्व्हेस्ट केलं, किती महिने इन्व्हेस्ट केलं, 12 months. ओके, सो he invested for 12 months. Okay, so he 12 months, right? So therefore n is equal to 12, correct? N is equal to 12, and we have to find what we have to find, total investment till 12th year, that is S12 is equal to question mark. ओके, इतकं सगळं झालंय. आता आपल्याकडे काय काय इन्फॉर्मेशन आहे, ए काय आहे आपल्याकडे, ए इज 5,000, ओके. डी काय आहे आपल्याकडे, डी इज 2,000, राईट, अँड एन आहे आपल्याकडे 12, सो एन इज 12. ओके, सो एस एन चा फॉर्म्युला टाकायचा, इकडे सॉल्व करते मी आता. So Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 d. Okay, so S काय आपला n 12, S12 is equal to 12 upon 2, 2 into a काय आहे, a is 5,000, so 5,000 plus n काय आहे, n 12, so 12 minus 1 into d काय आहे आपला, d is 2,000. Okay, so 2,000. Bracket complete. So S12 is equal to 2 1s are 2, 2 6 are 12. So 6 into 2 into 5,000, 10,000. Right? 10,000 आले. Plus 12 minus 1 किती होतात, 11 into 2,000. Okay, so S12 is equal to 6 into 10,000 plus 11 into 2,000 काय होईल, 22,000. 11 2s are 22 आणि बाकी 3 zeros तसेच. ओके, सो S12 is equal to 6 into 10,000 plus 22,000 is 32,000. ओके, आता काय करायचं, 32,000 ला 6 ने मल्टिप्लाय करायचं. सो S12 is equal to 32 into 6. So 6 2s are 12, 1 6 3s are 18 and 1 19, 192.
सो 192, झिरोज किती आहे 3, सो 000. ओके, सो हे काय झाले 1,92,000. ओके, सो 12th मंथ पर्यंत त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली 1,92,000. ओके, सो आपण काय लिहिणार सचिन्स टोटल इन्व्हेस्टमेंट टिल 12th month is rupees 1,92,000. ओके, आले आन्सर. So next is question number 4. There is an auditorium with 27 rows of seats. Okay, so auditorium आहे त्यामध्ये किती rows आहे 27 rows आहे. 1 2 3 4 till 27 rows आहेत. Okay, there are 20 seats in first row. first row मध्ये किती seats आहे 20 seats आहे. 22 seats in second row, 22 seats in second row, 24 seats in third row, 24 seats in third row, and so on. Find the number of seats in the 15th row. 15th row ला किती seats असतील आपल्याला विचारलेलं आहे. ओके, सो इथे बघा आता 27 रो आहेत टोटल. ओके, सो 27 नंबर्स आहेत आपल्याकडे. ओके, एपी मध्ये किती टर्म्स आहे आपल्या 27. ओके, सो फर्स्ट टर्म काय आहे 20 आहे, नंतर काय येते 22, 24 अँड सो ऑन. ओके, सो ए काय आपला ए इज 20. डिफरन्स काय आहे सगळ्या याच्यातला डी काय आहे 2. करेक्ट, डी इज 2. अँड आपल्याला काय विचारलंय आपल्याला 15th रो मध्ये किती. सो आपल्याला विचारलंय T15 इज व्हॉट. ओके, इझी आहे क्वेश्चन. सो आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. देर आर 27 rows in an auditorium. Okay, and 20 seats in first row, 22 seats in second, and 24 seats in third row, and so on. Okay, so therefore sequence काय आला आपला sequence is 20, 22, 24, dash. ओके, हे आलं लक्षात. आता आपल्याकडे सिक्वेन्स फर्स्ट टाइम मिळाला हा आहे T1. ओके, आपण लिहून घेऊया T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 20. ओके, T2 इज इक्वल टू 22. ओके, सो डिफरन्स काय मिळाला आपला डिफरन्स बघूया. सो T3 इज इक्वल टू 24. ओके, डिफरन्स काय येईल T2 मायनस T1. सो T2 काय आहे 22 मायनस 20 विच इज इक्वल टू 2. T3 मायनस T2. सो 24 मायनस 22 विच इज इक्वल टू 2. कॉमन आलाय. सो आपण काय लिहिणार ॲज difference between two consecutive terms is constant. Therefore this is an AP. Okay, आणि डिफरन्स काय आलाय आपला. सो D इज इक्वल टू काय आहे 2. D इज इक्वल टू 2. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे. वी हॅव टू फाइंड. त्यांनी काय विचारलेलं आपल्याला नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. ओके, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजेच काय आपल्याला विचारलंय T15 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सो T15 विचारला आहे आपल्याला. सो आता आपण आपला n काय होईल मग n. therefore n is equal to
therefore n is equal to 15. राईट, n काय होईल आपला 15. सो tn चा फॉर्म्युला काय आहे, tn is equal to a plus n minus 1 d. ओके, tn म्हणजे काय, n काय आहे 15. सो t15 is equal to a काय आहे आपला 20 प्लस n काय आहे, सॉरी n इथेच आहे 15 minus 1 इंटू d, डिफरन्स काय आला आपला 2 इंटू 2. ओके, सो t15 is equal to 20 plus 15 minus 4, 15 minus 1 is 14 into 2. Okay, so t15 is equal to 20 plus 14 2s are 28. Okay, so t15 is equal to 20 plus 28 is 48. So आपल्याला काय मिळालं आन्सर 48. Therefore there are 48 seats in the 15th row of an auditorium. ओके, काय आन्सर आलं आपलं 48. ओके, सो त्यांनी अजून आपल्याला काय विचारलंय, also find how many total seats are there in auditorium. ओके, सो टोटल सीट्स किती आहेत ते पण विचारलंय. सो आपल्याकडे किती रोज आहेत 27, म्हणजे काय येईल आपल्याला काय शोधायचं आहे S27. ओके, सो टोटल रोज काढायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय काढायचं, टोटल सीट्स काढायचे आहे. सो S27 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सो SN चा फॉर्म्युला काय आहे, SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n minus 1 d. करेक्ट. सो n काय आहे आपला आता 27. सो S27 इज इक्वल टू n अपॉन 2. सो 27 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a म्हणजे काय आहे आपला 20. ओके, सो 2 इंटू 20 प्लस n काय आहे 27. सो 27 मायनस 1 इंटू d काय आहे आपला, d इज 2. ओके, सो इंटू 2, सॉरी इंटू 2. ओके, आता हे सॉल्व करूया. S27 इज इक्वल टू, हे तसंच राहील 27 अपॉन 2, 22s are 40 प्लस 27 minus 1 is 26 into 2. ओके, सो S27 is equal to 27 upon 2, 40 plus 26 into 2 काय होईल, 6 2s are 12 and 52. Okay, so S27 is equal to 27 upon 2 into 40 plus 52. So 2 and 92. Okay, आता 92 ला 2 ने डिवाइड होईल. Yes, will 2 1s are 2, 2 4s are 8 and 2 6 are 12. Okay, so S27 काय आला आपला 27 into 46. मल्टिप्लाय करू आपण. So 27 into 46. 6 7s are 42. So 4 6 2s are 12 and 4 16. So 4 7s are 28. 4 2s are 8 and 0. So 2 6 plus 8 is 14. So 2 1 1 2 4 2. So S27 का आला 1 2 4 2. ओके, सो आपला आन्सर काय येईल, आपला आन्सर काय येईल आता इथे लिहिते. Therefore there are total 1 2 4 2 seats in an auditorium. ओके, समजलंय. आता आपलं आन्सर कंप्लीट झालंय. ओके, सो नेक्स्ट आपण 5th क्वेश्चन करूया. आता 5th क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे, कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक. ओके, कारगिलवर टेम्परेचर रेकॉर्ड केलंय कुठे वीक मध्ये, फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ओके, मंडे टू सॅटरडे रेकॉर्ड केलंय. ऑल रिडिंग्स वर इन AP. ओके, आता हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे की जे टेम्परेचर्स रेकॉर्ड केले ते आहेत AP मध्ये. ओके, सो द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे was 5 degrees Celsius more than sum of temperatures of Tuesday and Saturday. ओके, ही एक कंडिशन दिलेली, आपण ही नंतर बघूया.
सो इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30. ओके, एका दिवसाचं टेम्परेचर दिलं त्यांनी, वेन्सडेचं टेम्परेचर दिलंय, किती दिलंय? -30 डिग्री सेल्सिअस. ओके, देन फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 days. ओके, सो त्यांनी काय सांगितलंय, मेन आधी काय सांगितलं, कारगिल्स टेम्परेचर recorded is in AP. ओके, AP मध्ये आहे हे. सो मंडे टू सॅटरडे त्यांनी हे केलेलं आहे. सो मंडे टू सॅटरडे आपण हे करूया, मंडे टू सॅटरडे त्यांनी केलेलं आहे. ओके, आता आपल्याला त्यांनी दिलेलं काय आहे, फक्त वेन्सडेचं दिलेलं आहे. वेन्सडेचं टेम्परेचर काय दिलेलं आहे, -30 डिग्री सेल्सिअस. मग आपण काय करूया, ह्याला A घेऊया. जर वेन्सडेला A घेतला तर त्याच्या आधीची टर्म काय येईल, म्हणजे ट्यूसडेचा काय येईल, A-D. ओके, मंडेचा काय येईल, A-2D आणि खाली काय येईल, A+D. ओके, सो आपला हा काय येईल, आता एक टेबल बनवूया इथे. मंडेचा काय येईल, टेम्परेचर A-2D. ओके, देन ट्यूसडेचं काय आहे, A-D. ओके, ट्यूसडे अँड वेन्सडेचं काय आहे, A. हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, वेन्सडेचा A आहे 30. सो थर्सडे A+D, फ्रायडे A+2D अँड सॅटरडेचं काय आहे, A+3D. ओके, आपल्याला हे सगळे टेम्परेचर काढायचे आहेत. ओके, आता त्यांनी काय दिलंय, वेन्सडेचं टेम्परेचर त्यांनी दिलेलं आहे. सो टेम्परेचर ऑन वेन्सडे is -30 डिग्री सेल्सिअस. ओके, सो देअरफॉर A is equal to -30 डिग्री, -30 घेऊ आपण. ओके, A मिळाला आपल्याला -30. ओके, आता आपल्याला पुढे काय सांगितले, त्यांनी फाइंड करायला लावलेले आहेत हे सगळे. हे फाईन. आता हे -30 जे आहे हे आपल्या सेकंड कंडिशन मधून सुद्धा येऊ शकत होते. ओके, आता त्यांनी कंडिशन काय दिली आहे, बाय कंडिशन गिवन काय कंडिशन दिली आहे त्यांनी, परत एकदा बघूया आपण. सो कंडिशन दिलेली आहे त्यांनी, द सम ऑफ टेम्परेचर्स, सम आहे म्हणजे ऍडिशन आहे, ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे. ओके, सो मंडेचं जे टेम्परेचर आहे ते आणि सॅटरडेचं टेम्परेचर इज इक्वल टू वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर. ओके, सो 5 डिग्री मोर than sum of temperatures of Tuesday and Saturday. Okay, than sum of temperature on Tuesday and Saturday. Okay, आता हे जे मी असं लिहिलेलं आहे हे असंही तुम्ही लिहिलं तरी चालू शकतं. सो मंडेचं टेम्परेचर काय, आपलं मंडेचं टेम्परेचर आहे A-2D, करेक्ट, प्लस सॅटरडेचं टेम्परेचर काय, A+3D इज इक्वल टू 5 प्लस ट्यूसडेचं टेम्परेचर काय आहे, ट्यूसडेचं A-D प्लस सॅटरडेचं काय आहे, A+3D. ओके, आपण हे सॉल्व करूया. आता इथे काय आहे, A+A, सो 2A -2 + 3, सो काय येईल, +D इज इक्वल टू 5 तसाच राहील, A+A + 2A अँड -1 + 3D, सो +2D. ओके, सो 2A दोन्हीकडे आहे, दोन्ही साईडचे कट होतील. सो खाली काय राहील, D इज इक्वल टू 5 + 2D. करेक्ट. आता आपण काय करूया, हे हा 2D आहे हा इकडे आणूया. सो D - 2D इज इक्वल टू 5. सो D - 2 1 - 2 काय होईल, -D इज इक्वल टू 5. पण आपला काय असतो, D पाहिजे. सो D इज इक्वल टू -5. सो D मिळाला आपल्याला, D मिळाला आहे, A मिळाला आहे. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचं, फक्त हे सगळे टेम्परेचर्स, आपल्याला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नाहीये. ओके, आता आपण टेम्परेचर्स घेऊया. सो मंडेचं टेम्परेचर काय आहे, मंडे
Monday is equal to a minus 2d. So a minus 2d. a काय आहे आपला? a is minus 30. So minus 30 minus 2 into d काय आहे? minus 5. करेक्ट. सो minus 30 minus हा काय होईल? ब्रॅकेट मध्ये 2 5s are 10. सो minus 10. सो minus 30 minus minus काय होईल? plus 10. सो इज इक्वल टू minus 20. ओके. मंडेचं टेम्परेचर आलंय -20. करेक्ट. मंडेचं मिळालं. नेक्स्ट आपण आता इकडे बघूया. सो ट्यूजडेचं टेम्परेचर काय आहे? a minus d. सो a minus d. a काय आहे आपला? a is -30. सो -30 minus d काय आहे? d is -5. ओके. सो d is -5 is equal to -30 minus minus काय होईल? +5. सो -30 plus 5 is -25 डिग्री सेल्सिअस. ओके. इथे पण राहिले डिग्री सेल्सिअस. राईट. सो ट्यूजडे झालं. वेन्सडेचं टेम्परेचर काय आहे? इज इक्वल टू a विच वॉज गिवन. सो a काय होतं? -30 डिग्री सेल्सिअस. थर्सडेचं बघूया. थर्सडेचं टेम्परेचर काय आहे? a प्लस d. a काय आहे आपला? -30 प्लस d काय आहे? -5. सो -30 -5 विच इज इक्वल टू -35 डिग्री सेल्सिअस. ओके. थर्सडे सापडला. आता काय राहिले दोन? फ्रायडे अँड सॅटर्डे. ओके. सो फ्रायडेचं बघूया. फ्रायडेचं टेम्परेचर इज इक्वल टू a प्लस 2d. a काय आहे? -30 प्लस 2 इंटू d काय आहे? -5. राईट. सो -30 प्लस मायनस मायनस होईल. 5 2s are 10. -30 minus 10 is -40 डिग्री सेल्सिअस. आलं फ्रायडेचं. आता सॅटर्डेचं फाइंड करूया. सॅटर्डे टेम्परेचर काय आहे? a प्लस 3d. a काय आहे? -30 प्लस 3 इंटू d काय आहे? -5. सो इज इक्वल टू -30 प्लस मायनस काय होईल? -3 5s are 15. सो -30 minus 15 काय होईल? -45 डिग्री सेल्सिअस. ओके. सो आपल्याला सगळे टेम्परेचर मिळाले आहेत. सगळ्यांना युनिट द्यायचं आहे डिग्री सेल्सिअस. ओके. आपल्याला सगळे टेम्परेचर फाइंड करायला लावले होते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे लास्ट एक्झाम्पल आणि सगळ्यात इझी एक्झाम्पल. नेक्स्ट इज अवर लास्ट एक्झाम्पल, 6th एक्झाम्पल. ओके. मी रीड आउट करते. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Okay. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are 2 trees, in the third row there are 3 trees and so on. Okay. So find the total number of trees in 25 rows. Okay. आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे होता त्या दिवशी त्यांनी काय केलंय? ट्री प्लांटेशन केलंय. आणि तेव्हा त्यांची ती जी लँड होती ती काय होती? ट्रायंग्युलर इन शेप. ओके. सो फर्स्ट रो मध्ये त्यांनी काय केलंय? 1 ट्री प्लांट केली. सेकंड रोला काय केलंय त्यांनी? 2 ट्रीज केलाय. थर्ड रोला 3 ट्रीज अँड सो ऑन. ओके. आपल्याला काय विचारलंय की टोटल 25 रोज होत्या. सो 25 रोज मध्ये टोटल किती ट्रीज प्लांट केलाय? सो आपल्याला काय विचारलंय? S25. ओके. म्हणजेच आपल्याला एन काय होईल? एन इज 25. करेक्ट. आता आपण लिहून घेऊया. सो इन फर्स्ट रो देर इज 1 ट्री. ओके. इन सेकंड रो there are 2 trees. In third row there are 3 trees and so on. Okay. So from therefore आपण काय म्हणणार? trees are planted in an
AP. ओके, AP मध्ये आहे हे. सो AP काय येईल आपला, AP काय येईल आपला 1, 2, 3, 4, डॉट 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 अँड सो ऑन. ओके, सो आपला 1 A काय आहे, A इज 1 अँड D काय होईल, D इज डिफरन्स पण काय आहे 1. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, टोटल 25 रो मध्ये. सो 25 रोज मध्ये किती ट्रीज प्लांट झाल्यात. ओके, सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे, N काय होईल 25 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे S 25 इज क्वेश्चन मार्क. ओके, सो SN चा फॉर्म्युला काय आहे आता, SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1D. ओके, करेक्ट. सो यात व्हॅल्यूज पुट करूया आपण. SN काय आपला 25, S25 इज इक्वल टू 25/2 इन ब्रॅकेट 2 इंटू A काय आहे 1 इंटू 1, 25 मायनस 1 इंटू D काय आहे 1. ओके, सो S25 इज इक्वल टू 25/2 इंटू 2 1 जार 2, सॉरी इथे प्लस आहे, इथे प्लस राहिलाय. सो प्लस 25 मायनस 1 इज 24 इंटू 1 काय आहे 24च होईल. ओके, सो S25 इज इक्वल टू 25/2, 2 plus 24 is 26. So 2 1s are 2, 2 1s are 2, 2 3s are 6. So S25 काय आला, S25 is equal to 25 into 13. राइट. सो S25 काढताना आता मल्टिप्लाय करूया आपण. सो 13 into 25, 25 3s are 75, 25 1s are 25 plus 7 is 32. सो टोटल किती आले 325. हे काय आलं आपलं आन्सर. सो आपण आता हे कसं लिहिणार इथे. सो देर आर टोटल 325 trees in 25 rows. ओके, हे काय झालं आपलं फायनल आन्सर. ओके, सो इथे आपला 3.4 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट सेटसाठी भेटूया. टिल देन गुड बाय, टेक केअर.